पदमले मुरे येथे बिबट्याचा धुमाकूळ, परदेशी सानेन शेळी फस्त, शेतकरी व नागरिक भयभीत. बातमी प्रतिनिधी शेखर जाधव, क्रांती सूर्य न्यूज सातारा. जावली तालुक्यातील पदमले मुरे तालुका, जावली जिल्हा सातारा परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी विजय किसन साळुंखे यांची परदेशातून मागवलेली मौल्यवान सानेन जातीची शेळी शनिवारी दुपारी बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून आतापर्यंत वेंटेन जातीच्या तसेच कोठा जातीच्या शेळ्या एकामागून एक बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या आहेत. या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाकडून या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा प्रशासन व सत्ताधारी मंत्र्यांना आम्ही आमच्या भागात फिरण्यास अटकाव करू असा इशारा द्यावा लागेल, अशी वेळ येऊन देऊ नये. वनविभागाने वेळीच उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. सामान्य शेतकऱ्याने कसं उपजीविका करायची आणि आमच्या ह्या डोंगर विभागामध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन किंवा मोठी जनावरं पाळणं आणि शेती ही काय पावसावरती फक्त डिपेंड आहे. त्यामुळं उत्पन्नाचं साधन दुसरं काहीही नसताना जर अशी अवस्था होत असेल सामान्य शेतकऱ्याची, तर त्याला पुढे त्यानं नक्की करावं काय, त्यानं पोट तरी कसं भरावं, असा हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जर आपण क्लेम टाकायला गेलो अशा जातीवंत शेळ्यांचं, तर वनविभागवाले प्रत्येक वेळा सांगतात की आम्हाला 9,000च्या पुढं आमच्याकडे अमाऊंट टाकायला आमच्याकडे परमिशन नाही आहे. मग ते ह्या जवळजवळ 40-40 हजाराच्या शेळ्या आपल्याकडे आहेत जातीवंत शेळ्या, आणि हे असं मोठं नुकसान होत असताना तुम्ही जर आम्हाला क्लेम फक्त 4 आणि 5 हजाराचं जर देणार असाल तर मग ते योग्य नाही. कमीत कमी आमच्या ज्या शेळ्या गेलेल्या आहेत त्या किमतीच्या तरी तुम्ही भरपाई द्यावी. त्याचप्रमाणे आता मागील 4-5 दिवसापूर्वीच आम्हाला काही गावकऱ्यांनी सांगितलं की डोंगराच्या आपल्या दुपारी 5च्या दरम्यान त्यांनी एक मोठा बिबट्या आणून सोडलेला आहे. तर त्याची मी चौकशी 2 दिवसापूर्वी वनविभाग अधिकाऱ्यांना विचारली, तर ते मनाई करत आहेत की नाही, आम्ही फक्त सर्वेसाठी आलेलो, आम्ही तिथं काय बिबट्या सोडला नाही, काही सोडला नाही, असं ते सांगत आहेत. पण ह्याची एक सखोल चौकशी व्हावी. आणि समजा आमच्या गावामध्ये स्ट्रीट लाईट नसतात किंवा काय नसतात काय अशा वेळेला, तर समजा कोणत्या मनुष्यावरती मुलांवरती जर अशा बिबट्याने जर हल्ला केला आणि त्याचं जर जीवितास काय हानी झाली, तर हे वनविभागवाले काय माणूस गेल्याच्या नंतर ते माणूस भेट देणार येतं का, हा प्रश्न आहे. तर सर्व इथं म्हणजे पंचक्रोशीवाल्यांची जवळजवळ मी ह्या आता 5 वर्षामध्ये बघतोय, जवळजवळ 9 ते 11 शेळी पालन उद्योग होते. ते आता ह्या बघायला गेल्यास फक्त माझा एकच शेड इथं उभा राहिलेला आहे. बाकीचे सर्वांचे पुढचे जे लॉकडाऊनमध्ये जे उभं राहिलेले शेड होते ते सर्वांनी बंद करून टाकलेले हे बिबट्याच्या कारणामुळेच. तुम्ही ना एक फाईल बनवा, एक अर्ज